काम नाही असं नाही. तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. तिथं पद असेल तरच मी लक्ष देणार आणि उद्या पद नसेल तर मी लक्ष देणार नाही असं करून कसं चालेल. काही ठिकाणी चुकत असेल तर या सुरेश पालवेला सांगा, त्याने नाही ऐकलं तर मग मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. कारण त्यांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून पाठवलं. त्याच्यावर तोही माणूस आहे, तोही कदाचित एक दोन ठिकाणी भाषणं चुकली ती माझ्या कानावर आली. मी लाभरतो त्यांना म्हणलं हे दुरुस्त झालं पाहिजे. बारामतीकरांना त्यांचा मान सन्मान हा दिलाच पाहिजे. त्या गावचा सरपंच असेल, त्या गावातले वडीलधारी लोक असतील, त्या गावातले काही प्रमुख लोक असतील, त्यांचा राजकारणाशी संबंध येत नाही, परंतु एक त्या गावातले जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आदराने त्यांच्याकडे बघतो. अशांना पण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. लोकांचं म्हणणं काय की हो तुम्ही आमच्याशी डायलॉग ठेवा. आता मी डायलॉग ठेवायला इथं सकाळी कोणी जाहीर केलं इथं जनता दरबार एक गर्दी की नको नको झालं, अजून जेवण नाही काही नाही. आणि मग फोन करतात दादा आजारी होय, आता जेवणच टायमाला मिळालं आजारी पुढे काय. आणि तरी आता जातानाही गाडीत काहीतरी कागद देतील एवढं सांगितलं ना. आता पुढचा निधी निवडणूक झाल्यावर मिळणार आहे काय नाही. या कारणाने ऐकलं तिथं सोडणार दादा ही आपल्याला बहुउद्देशीय सभागृह बांधून द्या एवढं म्हणजे खोटं नाही सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या 5 वर्षात कुठे झाली नसतील एवढी. तरी 1 वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष करोनात गेलं. करोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये 1 वर्ष सत्तेत पण नव्हतं, 1 वर्ष करोनात गेलं. त्याच्यामध्ये मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं स्वतः सांगितलेलं प्रत्येक ठिकाणी आश्वासन करतो. अरे आहे बाबा, मी सांगत होतो सगळ्यांना. दुसरी गोष्ट, काही वेगळ्या अफवा उठल्या की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ. आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा, मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे, तो काही प्रश्न नाही. आणि त्या संदर्भात तर अजित पवार यावेळेस बारामतीचा उमेदवार ठरवताना सर्वांची मतं घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतकी विकास कामं करूनही बारामतीत पराभव झाल्याचं अजित पवारांनी इथं म्हटलेलं आहे.